नमस्कार सर्वांना। आज राज्यसेवेच्या परीक्षेमधील पहिला टप्पा पूर्व परीक्षेचा टप्पा पूर्ण झाला। या परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती जे प्रश्न आले होते त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत। आजच्या परीक्षेमध्ये करंट अफेअर्सचा जर प्रश्नांचा आपण विचार केला तर खूप सोप्या पद्धतीने प्रश्न विचारले असे दिसून येतात। 86 ते 100 पर्यंतचे प्रश्न याच्यामध्ये आलेले होते। एखादा प्रश्न वगळता बाकीचे सर्व प्रश्न सहजपणे सोडवता येतील अशा प्रकारचे होते। मग ते प्रश्न कोणते होते, त्याची नेमकी उत्तरं कोणती आहेत याची चर्चा या भागात आपण करणार आहोत। पहिल्या प्रश्नाचा जर विचार केला तर पहिलाच 86 नंबरचा प्रश्न जोड्यांच्या स्वरूपामध्ये विचारण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या समित्या दिल्यात आणि त्या समित्या कशाशी संबंधित आहेत हे विचारलंय। त्याच्यामध्ये डॉक्टर नितीन करमाळकर समिती आहे, नितीन करीर समिती आहे, सुनील पवार समिती, डॉक्टर के कस्तुरी रंगन समिती, आणि या समिती कशाशी संबंधित आहेत याच्यामध्ये प्रश्न विचारताना अगदी एक जरी तुम्हाला जोडी माहीत असेल तर सहजपणे सोडवता येणारा प्रश्न आहे। नितीन करमाळकर समिती ही कशाशी संबंधित आहे? नितीन करमाळकर समितीचा जर आपण विचार केला तर ही समिती महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेली समिती। राष्ट्रीय स्तरावरती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुरू झालं, पण ते महाराष्ट्राच्या स्तरावरती कोणत्या पद्धतीने अस्तित्वात आणता येईल याचा विचार करण्यासाठी ही डॉक्टर नितीन करमाळकर समिती नेमण्यात आलेली होती। म्हणून आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीसाठी। नितीन करीर समितीचा जर विचार केला ह्याचंही उत्तर 2ला 2च आहे। महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाच्या वेळी झालेली जी दुर्घटना आहे त्याच्या चौकशी संबंधी ही नितीन करीर समिती नेमण्यात आली होती। त्यानंतर सुनील पवार समिती ही पण याचं 3ला 3च उत्तर असेल। कांद्याचं दर का कोसळतात याचा अभ्यास करण्यासाठी सुनील पवार समिती नेमण्यात आली होती। आणि डॉक्टर के कस्तुरी रंगन समिती जी आहे त्याचं उत्तर साहजिकच आहे, 4थंच असणार आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पूर्व प्राथमिक ते पदवीपर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे त्याचे तयार करण्यासाठी तो अभ्यासक्रम डॉक्टर के कस्तुरी रंगन समिती नेमण्यात आलेली होती। अशा प्रकारे या 4 समित्या विचारलेल्या होत्या। मग जर 1ला 1, 2ला 2, 3ला 3 आणि 4ला 4 उत्तर असेल तर आपला ऑप्शन आपल्याला पहिला निवडावा लागेल। या ठिकाणी 1ला 1, 2ला 2, 3ला 3, 4ला 4 उत्तर आहे। पर्याय 1 86 नंबरच्या प्रश्नाला पर्याय 1। 87 नंबरचा प्रश्न डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्याबद्दल विचारण्यात आलेला आहे। स्वामीनाथन मिसलेनियस करंट अफेअर्स म्हणून त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही नोट्स पाठवल्या होत्या, तर त्याच्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला जसाच्या तसा मिळेल। निधन झालेल्या व्यक्तींमध्ये हा प्रश्न या स्वामीनाथन यांच्याविषयी आपण बरीच त्याच्यामध्ये माहिती दिली होती। प्रश्न वाचूयात। पहिला पहा, तामिळनाडू येथील रहिवासी होते हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे। दुसरं, त्यांचं उच्च शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये झालं होतं, हे मात्र चुकीचं आहे। ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये झालं नव्हतं तर कुठे झालं होतं तर पहा त्याच्यामध्ये नोट्समध्ये पण मी तुम्हाला दिलं। युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज स्कूल ऑफ ॲग्रिकल्चरच्या वनस्पती प्रजनन संस्थेतून त्यांनी PhD मिळवली आहे आणि अमेरिकेमधील विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या अनुवांशिकी प्रयोगशाळेत पोस्ट डॉक्टरल रिसर्च केला आणि ते भारतामध्ये आले होते। म्हणजे हा जो मुद्दा त्यांनी दिला आहे की त्यांचं उच्च शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झालं होतं हे मात्र चुकीचं आहे, म्हणजे हे विधान चुकीचं आहे असं आपण म्हणूयात। ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते हे आपल्याला माहिती आहे। शिवाय काही काळ राज्यसभेचे सदस्य आणि त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला होता, याचीही चर्चा आपण नोट्समध्ये केली आहे। मग आता ह्याचं उत्तर कोणतं आहे? बी नसणार आहे याच्यामध्ये, तर ACDE हे उत्तर कोणत्या ठिकाणी आहे? 2 नंबरचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे। तर आपण पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिसून आलं, 87 नंबरचा जो प्रश्नपत्रिकेत प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे। त्यानंतर 88व्या क्रमांकाचा प्रश्न काय विचारला आहे? पुढीलपैकी योग्य विधाने विचारात घ्या। नव्या संसदेतील लोकसभेच्या आतील भागाची रचना ही राष्ट्रीय प्राणी सिंहाच्या संकल्पनेवर आधारित आहे, हे विधान चुकलं आहे। राष्ट्रीय पक्षी मोर या संकल्पनेवर आधारित आहे। या ठिकाणी आपण त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलं आहे। लोकसभेच्या आतील भागाची रचना मोर या राष्ट्रीय पक्षाच्या थीमवर आधारित आहे, म्हणजे या ठिकाणी पहिलं विधान चुकलेलं दिसतंय। दुसरं विधान, राज्यसभेची रचना भारताचं राष्ट्रीय फूल कमळाच्या संकल्पनेवर आधारित आहे।
नव्या संसद भवनाचं उद्घाटन 28 मे 2023ला करण्यात आलं आहे. हो, करण्यात आलं आहे. आणि लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्राची स्थापना केली. ही तीन विधानं म्हणजे 88व्या प्रश्नामध्ये BCD ही विधानं योग्य आहेत. मग या ठिकाणी आपण विचार करूयात BCD ऑप्शन आपला कुठे आहे. 3 नंबरला BCD ऑप्शन आपल्याला आढळून येतो. म्हणजे या ठिकाणी ह्या 88व्या प्रश्नाचं तुमचं कोणतं पर्याय हे उत्तर असणार आहे, तर तिसरा पर्याय हे उत्तर असणार आहे. त्यानंतर 89वा प्रश्न, अलीकडेच ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना सुरू केली आहे. या योजनेची प्राथमिक उद्दिष्ट. आता मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना कशाशी संबंधित आहे, तर ती पोषणाशी संबंधित आहे. लक्षात आलं. म्हणजे पोषण हा शब्द तुम्हाला कुठे दिसतोय का, 2 नंबरला दिसतं. मग तुम्ही डोळे झाकून करू शकता की राज्यातील माता आणि बालकांच्या पोषणामध्ये काय करायचं आहे, सुधारणा करायची आहे. तशा प्रकारे मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना सुरू केली आणि या योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट हे आहे. लक्षात आलं. म्हणजे जर हे उद्दिष्ट आहे तर मग आपलं उत्तर फक्त बी असायला हवं. फक्त बी हे आपलं उत्तर आहे. लक्षात आलं. पुढे जाऊया. म्हणजे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे 89व्या प्रश्नाचा आपला पर्याय 2 हे तुमचं उत्तर असायला हवं. पुढे जाऊयात. 90वा प्रश्न, 5 आईज या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो. 5 आईज मध्ये 5 देश आहेत. पहा, अमेरिका आहे, ब्रिटन आहे, न्यूझीलंड आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि कॅनडा आहे. हे 5 देश आहे. म्हणजे ह्या 2 देशाचा काहीच संबंध नाही आहे. 5 देश तर आपण सांगितले, अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा. म्हणजे आपलं उत्तर ABCD हे असणार आहे. म्हणजे 90वा जो प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला आहे तर त्याचं उत्तर ABCD हे असणार आहे. 1 नंबरचं उत्तर तुमचं यायला हवं. हे पहा, 5 आईज मध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, ब्रिटन आणि अमेरिका या राष्ट्रांचा समावेश होतो. त्यानंतर 91वा योग्य कथने ओळखा. पद्म पुरस्कार 2024. खरं तर इथेपर्यंत आपण अजून पोहोचलो नाही आहे. आपला भाग चालू होता अजून पुढे जानेवारी ते मार्च. पण काय आलंय त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयात. त्यांनी काय म्हटलंय पहा, यामध्ये 30 पुरस्कार प्राप्त महिला आहेत. दुसरं विधान, यामध्ये 6 पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केले गेले. तिसरं 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पहिल्या विधानाचा विचार करूयात. यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, 30 पुरस्कार प्राप्तकर्त्या महिला आहेत. हो आहेत. दुसरं विधान, यामध्ये 6 पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले, ते चुकलंय. यामध्ये 5 झालेले आहेत, 6 झालेले नाहीत. म्हणजे दुसरं विधान चुकलंय. तिसरं विधान, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले, हे विधान मात्र बरोबर आहे. म्हणजे आपलं A आणि C हे उत्तर कुठे आहे का, तर तिसरा ऑप्शन आहे. 91व्या प्रश्नाचं जर तुम्ही 3 नंबरचं उत्तर लिहिलं असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढे जाऊया. एकूण पद्म पुरस्कार 132, पद्मविभूषण 5, तिथे 6 लिहिलं. पद्मभूषण 17, पद्मश्री 110, महिलांना मिळालेले पुरस्कार 30 आणि मरणोत्तर 30 आणि NRIला मिळालेले पुरस्कार 8 होते. तशा प्रकारे या ठिकाणी ही रचना आहे. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं की या प्रश्नाचं उत्तर काय, 91चं उत्तर तुमचं 3 आलेलं असणं गरजेचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 92वा प्रश्न कोणता विचारला होता. कर्पूरी ठाकूर अलीकडे बातम्यांमध्ये होत्या, त्यांच्याबाबत खालीलपैकी काय सत्य आहे. तर हाही भाग आपला व्हायचा आहे खरा, पण या ठिकाणी या प्रश्नाची आपण चर्चा करू की तुमचं उत्तर काय असलं पाहिजे. यांना जननायक म्हणून ओळखलं जातं. हो, जननायक म्हणून यांना ओळखलं जातं. बिहारच्या पहिल्या गैर काँग्रेसी मुख्यमंत्री होत्या. हो, होत्या. त्यांचा जन्म 1924 मध्ये समस्तीपूर जिल्ह्यातील एका गावात झाला. हो, हे पण विधान बरोबर आहे, इथेच झाला. त्यांनी 1952ची राज्य विधानसभा निवडणूक समस्तीपूर मतदारसंघातून जिंकली होती, हे मात्र चुकलं आहे. कारण या ठिकाणी पहा, 1952ची राज्य विधानसभा निवडणूक त्यांनी ताजपूर या मतदारसंघातून जिंकली होती. म्हणजे आपल्याला जे विचारलंय की यांच्याबद्दल काय खरं नाही, तर 4थं विधान खरं नाही आणि हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. हे उत्तर आलेलं असेल तर ते बरोबर आहे.
पुढे जाऊयात. मुख्यमंत्र्यांना प्रश्न पहा. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात पुढीलपैकी योग्य विधान. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची आहे, कॉमन सेन्सवर हा प्रश्न सोडवायचा आहे आणि मागच्या 3-4 लेक्चर पूर्वी याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा केली होती. रिजनल करंट अफेअर्सचे 2 भाग आपण केले होते, त्याच्यामध्ये याच्याविषयी आपण चर्चा केली. पहिल्यांदा आपण म्हटलं होतं की ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे ना, ती योजना देवेंद्र फडणवीसांनी 2017 मध्ये सुरू केली होती. आपण असं उल्लेख केला होता का? लेक्चरमध्ये केला होता. म्हणजे हे विधान बरोबर आहे. दुसरं, या योजनेचा मुख्य हेतू हा शेतकऱ्यांना कृषी फीडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून द्यायचा. मी तुम्हाला कृषी फीडर असं म्हटलं होतं का? सोलर पॅनल म्हटलं होतं. आणि दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून देणं हे उद्दिष्ट आहे असं मी तुम्हाला म्हटलं होतं. म्हणजे हे विधान चुकलेलं आहे, हे ओळखता आलं पाहिजे. तिसरं विधान कॉमन सेन्सवर सोडवायचं होतं की या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर 50,000 भाडं देण्याचा निर्णय सरकारने घेतला. आता विचार करा, प्रत्येक शेतकऱ्याला जर 50,000 भाडं प्रति एकर जर सरकारने दिलं तर सरकारची अर्थव्यवस्था त्या ठिकाणी गडबडेल. मग अशा परिस्थितीमध्ये सरकार हे देणार नाही, हे विधान चुकलं. आणि तिसरं, हे मात्र बरोबर आहे की 33 kV उपकेंद्रापासून 10 किलोमीटरपर्यंतच्या सरकारी जमिनीवर सोलार पॅनल उभारले जातात. आपण 5 ते 10 किलोमीटरच्या परिसरात असा उल्लेख केला होता. तर हे विधान बरोबर आहे. म्हणजे ए आणि डी हे आपलं पर्यायी उत्तर असलं पाहिजे. 93चं ए आणि डी कुठे आढळून येते का? पहिलंच आहे हे विधान. हे उत्तर तुमचं आलंय का? पहा, 1 ए आणि डी योग्य आहे. पुढे जाऊयात. 94वा प्रश्न, कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य L1 वर लक्ष ठेवण्यास मदत करते? नासा, ESA म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी, त्याच्यानंतर जेक्सा का रोकास्मॉस ही संस्था. कोणती संस्था? तर या ठिकाणी आदित्य L1 याच्या काही नोट्स तुम्हाला मी पाठवल्या होत्या 2023च्या. त्याच्यामध्ये पहिलाच घटक होता आदित्य L1. तर त्याच्यामध्ये कोणती संस्था लक्ष ठेवते? तर ही युरोपियन स्पेस एजन्सी ठेवते. कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य L1 वर लक्ष ठेवण्यास मदत करते? तर युरोपियन स्पेस एजन्सी. 94व्या प्रश्नाचं उत्तर तुमचं 2 असलं पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. परदेशातील भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी काही मोहिमा राबवल्या होत्या आणि त्यांचे काही देश आहेत. कोणत्या देशासाठी मोहीम राबवली? यांच्या जोड्या लावायच्यात. आता यांच्या जोड्यांचा जर आपण विचार केला तर ऑपरेशन अजय कशासाठी राबवलेली होती? आपण काय म्हणतात? भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी राबवलेल्या मोहिमा आहेत. ऑपरेशन अजय कोणत्या देशामध्ये राबवलेली होती याचा जर आपण विचार केला तर आपल्याला इस्रायल हा देश दिसतोय का? पहा कुठे आहे. तर या ठिकाणी आपण जर विचार केला तर 1ला 2 हे आपलं उत्तर आहे का? तर आहे. इथं तरी दिसतंय, इथं पण दिसतंय. दुसरं पाहूयात. ऑपरेशन अजय आपण म्हटलं इस्रायल. ऑपरेशन गंगा हे युक्रेनसाठी राबवलेलं होतं. मग आपल्याला 2चं 1 आहे का कुठे ते बघावं लागेल. इथे आपल्याला 2चं 1 सापडलं, म्हणजे हा पर्याय या ठिकाणी आपल्याला शोधता येतं. आता पहा 3चं ऑपरेशन देवी शक्ती हे आपल्याला आपापच सापडेल. अफगाणिस्तान आणि ऑपरेशन कावेरी सुदान मधील नागरिकांच्या मदतीसाठी राबवलं होतं. तर अशा प्रकारे ऑपरेशन्स राबवली होती. मग 95व्या प्रश्नाचं तुमचं ऑप्शन 3 आलाय का? पहा, ऑप्शन 3 आलेला असेल तो उत्तर बरोबर आहे. 96वा प्रश्न पहा, महिला आरक्षण विधेयक 2023 संदर्भात खाली दिलेली विधानं विचारात घ्या. नारी शक्ती बंधन अधिनियम हे घटनात्मक विधेयक 2023 म्हणून संसदेत सादर करण्यात आलं. 128व्या घटना दुरुस्ती विधेयक ते होतं. विधान बरोबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी हे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर केलं. हे विधान चुकलं आहे. ह्या विधेयकाला नारी शक्ती वंदन अधिनियम हे नाव नरेंद्र मोदींनी दिलं होतं. अर्जुन मेघवाल हे नाव होतं की त्यांनी हे विधेयक सादर केलं होतं. लक्षात आलं? म्हणजे हे विधान चुकलेलं आहे. तिसरं विधान, या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या म्हणजे लोकसभा आणि राज्य
विधानसभेच्या 30% जागा महिलांना देण्यात येणार आहेत, हे पण विधान चुकलं आहे. 30% नाही 33% जागा महिलांना देण्यात येणार आहे, म्हणजे BC दोन्ही चुकली. आणि चौथं विधान, नव्या संसद भवनातील हे पहिलंच विधेयक आहे, हे विधान मात्र बरोबर आहे. म्हणजे A आणि D हे आपलं उत्तर बरोबर असलं पाहिजे. मग पहा कुठला प्रश्न, 96व्या प्रश्नाचं उत्तर A आणि D म्हणजे 1 आले का तुमचं, पहा 1 आलं असेल तर उत्तर बरोबर आहे. अर्जुन राम मेघवाल यांनी हे बिल मांडलेलं होतं. 97वा प्रश्न, आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 विषयी योग्य विधानं ओळखा. हे आपण मिसलेनियस करंट अफेअर्स जे तुम्हाला पाठवलं त्याच्यामध्ये जशीच्या तशी विधानं तुम्हाला दिसून येतील. या स्पर्धा चीनमधील हांगझू या ठिकाणी भरवण्यात आल्या होत्या. उद्घाटन प्रसंगी लवलीना बोरगोहेन या नेमबाजाने भारताकडून ध्वजधारकाची भूमिका बजावली होती, विधान चुकलं आहे. लवलीना बोरगोहेन या नेमबाजाना, नेमबाज नव्हता तो, या ठिकाणी जर तुम्ही विचार केला, हे पहा उद्घाटन समारंभात ध्वजधारक हरमनप्रीत सिंग पुरुष हॉकी संघाचा कर्णधार आणि लवलीना बोरगोहेन ह्या बॉक्सर होत्या, नेमबाजी नव्हत्या. लक्षात आलं, म्हणजे विधान चुकलेलं आहे. या स्पर्धेत 28 सुवर्ण पदकांसह भारतानं 4थं स्थान पटकावलं, विधान बरोबर आहे. या स्पर्धेत एकूण 107 पदकं भारताला मिळाली, हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे ACD हे कुठं आहे का, तर 97व्या प्रश्नाचं तुमचं उत्तर पर्याय 4 हवा, तर ते प्रश्न तुमचा बरोबर येईल. 98वा प्रश्न आपण पाहूयात. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या आंतरराष्ट्रीय वकील परिषद 2023चं उद्घाटन कोणत्या शहरामध्ये झाले, नवी दिल्लीमध्ये झालंय. नवी दिल्लीमध्ये पर्याय 1. 98व्या प्रश्नाचा पर्याय 1 आहे का, पहा तुमच्याकडे. आता आला 99वा प्रश्न. ग्लोबल हंगर इंडेक्स जागतिक क्षुधा निर्देशांक 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो, तर भारताचा 111वा क्रमांक. 2 पर्याय आहे का, पहा 99चा आणि 100. योग्य कथनं ओळखायची आहेत. इथं थोडं तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केलाय. नरगिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला, हो प्रदान करण्यात आला. नरगिस मोहम्मदी या समता आणि महिलांच्या हक्क यांच्या पुरस्कर्त्या होत्या, हा होत्या. नरगिस मोहम्मदी या शिरीन इबादी यांच्या स्थापन केलेल्या डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट सेंटरला 2004 मध्ये सहभागी झाल्या होत्या. इथे मात्र चुकलाय. का चुकलाय, तर त्या 2004 ला नाही 2003 ला सहभागी झालेल्या होत्या, 2003 मध्ये. म्हणजे 100व्या प्रश्नाचं उत्तर आपलं काय असणार आहे, A, B आणि C. या ठिकाणी कुठली उत्तर आहे पहा आपलं, A, B 3च ऑप्शन आहे. C चुकलाय, म्हणजे A आणि B हे आपलं उत्तर. फक्त A आणि B 1 नंबरचा क्रमांक. 100व्या प्रश्नाचा तुमचा पर्याय 1 नंबरचा आहे का, पहा. तशा प्रकारे हे 86 ते 100 15 प्रश्न विचारण्यात आलेले होते. मग याची अशीच तयारी आपण आता कंबाईनच्या परीक्षा अगोदर आणखी चांगल्या पद्धतीने करूयात, की जेणेकरून 15 पैकी 10 ते 12 मार्क त्या ठिकाणी आपल्याला आले पाहिजेत. तर या ठिकाणी आपण थांबतोय. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा सकाळी 7 वाजता नवीन लेक्चरसह. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.